सुरमई फ्राय करताना मसाले सुटतात का किंवा फ्राय कुरकुरीत होत नाही? अहो तर मग काळजी कशाला करता? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत सुरमई फ्राय आणि झणझणीत रस्सा. चला तर मग सगळ्यात आधी सुरमई फ्राय करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला सुरमई मॅरिनेट करून ठेवायचे. मॅरिनेशनसाठी मसाला तयार करूयात. तर इथे आपण घेतलेलं आहे हिरवं वाटण. त्यामध्ये आपण 15 ते 20 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून ते वाटण करून घेतलंय. आता घालूया अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचंय. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत 3 चमचे कोकम आगळ. कोकम आगळ घातल्यानंतर आता आपल्याला हा सगळा मसाला छान हाताने एकजीव करून घ्यायचा आहे. आपल्या सुरमईला जी एक झकास अशी चव येते ना, ती याच मसाल्याने येते. तर तुम्ही बघू शकता आपला परफेक्ट असा मॅरिनेशन मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला आपण सुरमईला दोन्ही बाजूंनी छान लावून घेणार आहोत. इथे आपण 1 किलो सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली होती. तुम्ही बघू शकता आपलं मॅरिनेशन खूप छान झालेलं आहे. आता आपली सुरमई फ्राय करताना ती कुरकुरीत व्हावी त्यासाठी आपल्याला रव्याचं कोटिंग करायचं आहे. त्यासाठी आपण 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि याला छान मिक्स करून घेऊयात. तर आता आपल्याकडे कोटिंग तयार आहे. आपले मासेही छान मॅरिनेट झालेले आहेत. तर आता मॅरिनेट केलेली सुरमई आपण या कोटिंगमध्ये, या रव्यामध्ये छान अशी घोळवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूंनी छान अशी आपल्याला सुरमई या रव्यामध्ये अशी घोळवून घ्यायची आहे. आणि आता ही सुरमई आपण फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी एका तव्यामध्ये तेल गरम करून घेतलंय आणि रव्यामध्ये कोट केलेले सुरमईचे पीसेस आपण ह्या तव्यावरती ठेवून दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत छान फ्राय करून घेणार आहोत. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपण हे दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत अशी सुरमई फ्राय करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान त्याला टेक्स्चर आलेलं आहे आणि आपला मसालाही सुटलेला नाहीये. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतंय. सुरमई फ्राय तर एकदम भारी झाला. चला आता बनवूयात झणझणीत असा सुरमई रस्सा. त्यासाठी सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे आपण 3 चमचे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये घातलेले आहे 1 चमचा बडीशेप, 1 चमचा पिवळी मोहरी, 1 चमचा जिरे, 3 ते 4 त्रिफळा जे आपण 15 ते 20 मिनिटासाठी भिजवून घेतलेले होते. त्यानंतर घातलेली आहे 3 ते 4 हिरवी मिरची, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1.5 इंच आलं आणि आता आपल्याला याच्यात घालायचं आहे 1 टोमॅटो आणि कांदा जो आपण परतून घेतलेला आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि यामध्ये घातलेली आहे आपण 10 ते 15 पांढरी मिरी. आता हे सगळं आपल्याला छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचंय. तोपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं. आता हे केलेलं वाटण आपल्याला या तेलामध्ये 4 ते 5 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता एक 4 ते 5 मिनिटांमध्ये या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा कांदा लसूण मसाला. आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून 1 मिनिटभरासाठी परतून घेणार आहोत, म्हणजे या मसाल्यांचा स्वाद आपल्या रश्श्याला एकदम छान येईल. तुम्ही बघू शकता 1 मिनिटभरामध्ये आपले मसाले छान परतले गेलेले आहेत. आता यामध्ये आपण घालूयात पाणी. तुम्हाला रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि 3 ते 4 आपण इथे आमसूल म्हणजेच कोकम घातलेलं आहे आणि याला आपण मिक्स करून एक उकळी काढून घेतलेली आहे. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत सुरमईचे पीसेस. तर इथे आपण सुरमईच्या डोक्याकडचा भाग घेतलेला आहे. आता हे सगळे पीसेस आपण रश्श्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आणि याला झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटांसाठी शिजून घेणार आहोत. सुरमई शिजायला जास्त वेळ लागत नाही, तर अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली सुरमई छान शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता आणि रस्सा किती सुंदर झालेला आहे. त्याचा रंगही एक नंबर असा आलेला आहे. आता आपण याच्यावरती कोथिंबीर घालूयात आणि अशा प्रकारे तयार आहे आपली कुरकुरीत अशी सुरमई फ्राय आणि झणझणीत असा सुरमई रस्सा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.